निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की. हॅलो, श्री स्वामी समर्थ ताई. हो, श्री स्वामी समर्थ. बोला. झालं का जेवण? हो, मी अनुभवांसाठी लवकरच आली शाळेत की पटापट आटपायला घेते. हा का? बोलू का मग मी सांगू बोला का? ना. हा, सांगा ना, सांगा. अहो, मला म्हणजे 3 वर्ष झाले बरं का हो, स्वामी सेवेत मी. अरे वा. हा हा. 3 वर्ष होऊन गेले. आम्हाला कोरोना झालता, मला आणि माझ्या मिस्टरांना बरं का हो. अरे बापरे. हो, नॉर्मल झालता हा बरं का हो. हा. पण काय झालं की आमच्या एक चुलत सासूबाई होत्या ना, त्यांना जास्त झालता आणि मग त्या त्यातच गेल्या बरं का हो. अरे अरे अरे. हो, इतकी भीती वाटायला लागली ना मनाला, नाही का हो. हा हा हा. म्हणजे घरातल्याच झालं ना, इतकी बरोबर. भीती वाटायला लागली मनाला की काय बोलता, म्हणजे असं नाही का सांगताच येत नसायचं की आपल्याला जास्त होते काय काय होईन काय हो आपल्याला. हो हो हो. तर मग आता हे स्वामींचं काय माहितीच नाही बरं का हो. हा. जाऊबाई टेंभुर्णीला राहत होत्या, मग त्या म्हटल्या की माझ्या पुण्यावाल्या बहिणीने कोणीतरी सांगितले स्वामींविषयी. हा हा. मग म्हटल्या काहीच नको करू, स्वामींचं नामस्मरण करत राहा, तारक मंत्र म्हणत राहा किंवा घरात लावत राहा. हा हा. काही स्वामींचं वेड लागलं तेव्हापासून. अरे वा. इतकं वेड लागलं. 3 वर्ष झालं सगळं म्हणजे स्वामींचंच, सगळं माझं घरदार सगळं स्वामीमेवच झालंय अहो ताई. अरे वा. हो, आणि बघा ना मग आम्हाला चेक करायला नेलं बरं का हो. नॉर्मल झाला, रिपोर्ट नॉर्मल आला. अरे वा. इतका विश्वास बसला स्वामींवरती बरं का हो. हा हा. भरपूर प्रचंड विश्वास बसला. आता मग आम्ही एकदा अक्कलकोटला, नाही काय झालं मिस्टरांच्या स्वप्नात असं ती सिरियल होती का नाही, लागली होती ना तेव्हा स्वामी मग समर्थांचे. हा. हो, आणि मग ते त्यांना असं स्वप्नातच ते दिसले. मग ते काय म्हणले असं मला स्वप्न पडले बरं का. हा हा. मग आपण जाऊया अक्कलकोटला. हा. मी आमचे जाऊबाई आम्ही गेलो, सगळे अक्कलकोटला गेलो. तिथनं मूर्ती आणली स्वामींची, इतका अरे मोठा वा. फोटो आणला स्वामींचा, हा. इतका मोठा फोटो आणला. 1250चा का काहीतरी होता. बापरे. आणि फोटो म्हणला तेव्हापासून स्वामी घरात आल्यापासून माझी लेकरं ताई ऍडमिट नाही किंवा आजारी नाही किंवा अरे काही. वा. इतकं छान आहे ना, इतकं छान लय सगळं. मी तुम्हाला इतकं मनापासून सांगते ना, खरंच आहो इतकं स्वामीमेव झालं. आता माझ्या घरात एकही गुरुवार असा जात नाही स्वामींना अभिषेक किंवा त्यांची आरती होत नाही. अरे वा. हो, मोठा मुलगा 7वीला आहे आणि तो दररोजचं ताट स्वामींना, दररोजचं ताट असतं. अरे वा. काय असं द्या, भाजी भाकरी दररोजचं हो, ताट असतं. जे आपण खातो चटणी भाकरी ती पण स्वामींना गोड लागते. दररोजचं मग तो देतो बरं का. मगच जेवायला घेतो, मग तेच ताट घेतो, ते घेतात नाही त्याचे पप्पा घेतात. दर गुरुवारी अभिषेक करायचा त्यांचं, दर गुरुवारी द्यायचं त्यांना काय असेल ते. हो हो हो. 11 वेळा मी तारक मंत्र. काय झालं, मिस्टरांना एका पायाला गाठ आली होती बरं का. हा हा. आणि पायालाच होती आणि पाय दुखायचा बरं का. आणि हम्म. काय केलं, म्हणले घरची आपण ऑपरेशन करू. हा. नाही ऑपरेशन करायचं नाही, तुम्ही कशाला आदू होताय, टाके वगैरे पडते तुम्हाला, पुन्हा हे अंगा होता यायचं नाही, ते अंगा होता यायचं नाही, कोण बोललं असं मी म्हणले हो. हा हा हा. घरची काय म्हणली आपण ऑपरेशन करूया ह्यांचं. नको करायला, तुम्ही फक्त विश्वास ठेवा, मी स्वामींना सांगते तसं होईल ना. म्हणलं जाईल. तर ताई मी 21 दिवसाचं सारामृत पोथी आहे ना, हो हो. हा त्याचं मी 21 दिवसाचं पारायण लावलं. तर मी पहाटे 3ला उठायचे, 4:30 पावणे 5 पर्यंत पारायण करून घ्यायचे. बापरे. हो, पहाटेच उठून. आणि 11 वेळा तारक मंत्र म्हणायचे, 11 वेळा जपमाळ करायचे. ती ताई 21 दिवसात गेली नाही गाठ ती. हा हा हा. नंतर गाठच गेली. नंतर 21 दिवस होऊन गेले ना माझे, हा. नंतर गाठच गेली. लिंबा एवढी गाठ होती, आता काहीच राहिली नाही. अरे वा. बघा, इतकी प्रचिती दिली ताई मला. तर केवढा मोठी मोठी प्रचिती आहे ही.
खरंच अहो, इतकं मी तुम्हाला बोलते ना, पण आणि महत्वाचं मी असं आता आली का व्हायला लागले एवढ्या महिन्यात 2 महिन्यात मी असे डोळे झाकले ना मला त्यांची प्रतिमा दिसते अहो. अरे वा. हो, आता व्हायला लागले एवढ्या महिन्यात. आता काय झालं ते एक झालं बरं का हो. आणि नंतर ना काय झालं, आता मी कालचा म्हणजे दिवस होता ना संक्रांतीचा, हो हो. तो अनुभव महत्वाचा आहे नाही का कालचा, ते सांगते तुम्हाला. आवाज येतो ना माझा? हा, तुमचं नाव नाही सांगितलं पण ताई तुम्ही. माझं नाव अर्चना जराड. दुपारी मी फोन केलता ताई तुम्हाला. हो ताई, माझ्याकडे तुमचा नंबर आहे, नाव पण आहे, पण मला हा. तुमच्या तोंडून ऐकायचं होतं. माझं नाव अर्चना सुशील जराड. बारामतीच्या अलीकडे 10 किलोमीटर राहते हा मी. हा 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 हा. असे. मला कसा आणि वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.